मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण अधिकृत वेबसाईटवरून या ठिकाणी पाहणार आहोत. लिपिक पदासाठी पण पाहणार आहोत आणि शिपाई भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सोबतच या विद्यार्थ्यांचं टायपिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे. त्यांच्यासाठी मित्रांनो मी 50 काय करतो आहे, हायकोर्टच्या लेवलनुसार या ठिकाणी पॅसेज या ठिकाणी टायपिंगच्या तुमच्यासाठी देत आहे. किती 50 या ठिकाणी टायपिंगचे पॅसेज देतो आहे. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे होत आहेत 400 शब्दाचे हे या ठिकाणी पॅसेज असणार आहेत. तर जेवढे तुम्हाला होतील तेवढे या ठिकाणी काय करायचे, प्रॅक्टिस करा. हे पॅसेज कसे मिळवायचे ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डायरेक्ट मला व्हॉट्सअप करून पॅसेज द्या असं म्हणू नका. त्याचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये मेसेज आला तरच तुम्हाला ते पॅसेज या ठिकाणी भेटतील. अगोदर आपण अपडेट बघूया मित्रांनो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, सर्वप्रथम लिपिक पदासाठी या ठिकाणी अपडेट आपण बघत आहोत. तर लिपिक पदाची या ठिकाणी टायपिंगची परीक्षा जाहीर झालेली आहे मित्रांनो. नुकतीच नोटीस आलेली आहे आणि लिपिक पदाची जे विद्यार्थी या ठिकाणी लिपिक पदासाठी टायपिंगसाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी पण आलेली आहे आणि परीक्षा सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे रविवारी 16 तारखेला. हो मित्रांनो, रविवारी 16 तारखेला या ठिकाणी आपण जर बघितलं तर बॉम्बेसाठी मित्रांनो 7305 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्या नागपूरसाठी जर बघितलं तर जवळपास 1406 बघितलेले आहेत. आपल्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरसाठी जर बघितलं, औरंगाबाद खंडपीठासाठी तर 2906 विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. असे टोटल जर त्यांनी बघितलं तर टोटल या ठिकाणी मित्रांनो 11617 विद्यार्थी टायपिंगसाठी काय केलेले आहेत मित्रांनो, त्यांनी पात्र ठरवलेले आहेत. आणि त्यांची सर्वांची टायपिंग टेस्ट जी आहे ती टायपिंग टेस्ट मित्रांनो 16 तारखेला या ठिकाणी होणार आहे, 16 ऑगस्टला होणार आहे. मग यांची याद्या पण प्रसिद्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या सगळ्यांची यादी जवळपास 220 पानांची ही PDF मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे तर त्यांचं काय झालेलं आहे, टायपिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची टायपिंग टेस्ट सेंटर आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावापुढेच काय केलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तुमचं नाव आहे आणि त्याच्यापुढे तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये टायपिंग होणार आहे ते दिलेलं आहे. मग तुमचं सेंटर कुठं आहे, एक्झॅक्ट लोकेशन कसं आहे, तर तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम म्हणजे किती वाजता तुमची टायपिंग होणार आहे, तुमचा ॲड्रेस कोणत्या ठिकाणी कोणत्या सेंटरवरती टायपिंग तुमची होणार आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीट तुमचं या ठिकाणी आता टायपिंगसाठी जारी होणार आहे आणि अधिकृत वेबसाईटवरती त्याची लिंक पब्लिश होईल. तर त्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता मित्रांनो, टायपिंगसाठीच हॉल तिकीट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमच्या या ठिकाणी सेंटर कुठं आहे, ॲड्रेस काय आहे, कोणत्या ठिकाणी किती वाजता जायचं आहे, किती तारखेला जायचं आहे. आता तारीख तर आपल्याला फिक्स झालेलीच आहे की 16 तारखेलाच असणार आहे सर्वांची. फक्त ॲड्रेस या ठिकाणी पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता या ठिकाणी वेबसाईटवरची जी लिंक पब्लिश होते तर त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले हे पॅसेज मिळवलेले नाहीत त्यांना प्रॅक्टिससाठी पॅसेज पाहिजे आहे, तर एक उदाहरण सांगतो. जसं की आपले भरपूर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. एक उदाहरण सांगतो, जसं की अलकनंदा यांनी जसं की आपल्याला स्क्रीनशॉट पाठवला. पहिली गोष्ट तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा, तुमचं जे तुमची मार्क आहेत तर त्या मार्काचा काय करायचं, मला स्क्रीनशॉट पाठवायचा, सिलेक्शन लिस्टमधला स्क्रीनशॉट पाठवायचा, तुमचं नाव लिहायचं. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, तुमचं नाव लिहायचं. ओके, आणि त्यानंतर तुमचा जिल्हा लिहायचा. ठीक आहे, तुमचा जिल्हा लिहायचा आणि तुमचा मनापासूनचा एक्झामबद्दलचा काय करायचा, अभिप्राय लिहायचा. जसं की अलकनंदा यांनी कसा अभिप्राय लिहिलेला आहे, तुमचं मार्गदर्शन खूप छान आहे, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि असंच या ठिकाणी रिझल्ट येण्यासाठी स्टुडंट्स या ठिकाणी जे हवं असतं ते हेल्पफुल इन्फॉर्मेशन या ठिकाणी भेटते. तुम्हाला जे वाटतं ते, असं नाही की हाच फॉर्मॅट, तुम्हाला जे वाटतं ते या ठिकाणी तुम्ही काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी पाठवायचं आहे. जसं अलकनंदाने या ठिकाणी पाठवलेलं आहे. व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला माहितीच आहे, 7248930176 या नंबरला काय करायचं, व्हॉट्सअप करायचं आहे. या पद्धतीचा तुमचा रिझल्ट, तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचा मनापासूनचा अभिप्राय आपल्या एक्झामबद्दलचा या ठिकाणी पाठवायचा. तात्काळ तुम्हाला काय केलं जातं मित्रांनो, या पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण तुमचे जे 50 पॅसेज आहेत ते तुम्हाला या पद्धतीने मोफत या ठिकाणी दिले जातात. मला आनंद होतोय की आपले भरपूर विद्यार्थी या ठिकाणी काय आहेत, सिलेक्ट झालेले आहेत. जसं की या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुढचा या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे. या ठिकाणी जुही यांचा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता. यांचा सुद्धा अभिप्राय आलेला आहे की ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर पुढे या ठिकाणी बघू शकता पूजा यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आपण बघू शकता. त्यानंतर गोपाळ यांचा या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता, गोपाळ यांचा अभिप्राय आलेला आहे. नंतर राहुल यांचा सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अभिप्राय. जवळपास राहुलला जर बघितलं तर 76 मार्क आहेत. नॉट अ जोक मित्रांनो, किती 76 मार्क या ठिकाणी राहुलने या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि स्पष्टपणे राहुलने सांगितलेलं आहे की सर तुमच्या नोट्समुळे माझा मुंबई कोर्ट क्लर्क लेखी परीक्षेचा या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी चांगला लागलेला आहे. तशी राहुलची तर मेहनत आहेच, परंतु त्यांनी मोठ्या या ठिकाणी मनाने आपल्या या ठिकाणी कंटेंटचा सुद्धा काय केलेला आहे मित्रांनो, त्यांनी नाव घेतलेलं आहे. चांगली गोष्ट आहे राहुल, अशीच या ठिकाणी प्रगती करत राहा. नंतर सौरभचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे. सौरभ राजोते, ओके, एक्झाम इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म फॉर प्रिपरेशन, इट हेल्प इन युअर प्रिपरेशन. ओके, मनापासून या ठिकाणी अभिप्राय त्यांनी सुद्धा दिलेला आहे सौरभ राजोते यांचा. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. जवळपास जर त्यांची मार्क जर या ठिकाणी बघितली तर इथं आपल्याला मार्क सुद्धा दिसतील. 90 पैकी जर आपण बघितले मित्रांनो, 90 पैकी जवळपास 72 मार्क त्यांनी घेतलेले आहेत. किती, 72 मार्क, नॉट अ जोक मित्रांनो. 90 पैकी 72 मार्क या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. तर शशिकांत वनवे यांचा सुद्धा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे, अभिनंदन आहे. नंतर ममता यांचा सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता अभिप्राय आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता खूप फायदा झाला म्हणतात आपल्या नोट्सचा, आपल्या मार्गदर्शनचा.
सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी कंटेंट आपलं त्याच्यावरती भर असतो मित्रांनो. क्वालिटी कंटेंट ते द्यायचं जे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये येत असतं, कारण तुम्ही त्याच्यावरती मेहनत करत असता, तुमचा वेळ देत असता मित्रांनो. तर पुढे जर या ठिकाणी बघितलं तर अर्चना, ठीक आहे, अर्चना वहाने यांचा या ठिकाणी आपण मेसेज बघू शकता. मुंबई हायकोर्ट क्लर्क एक्झाममध्ये या ठिकाणी रिटर्न एक्झाममध्ये सिलेक्शन झालं आहे. मुंबई बेंचसाठी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 68 मार्क घेतलेले आहेत, चांगली मार्क आहेत. सगळ्यात अगोदर तुमचे खूप धन्यवाद. मी तुमच्या टेस्ट सिरीज या ठिकाणी परचेस केल्या होत्या आणि सगळ्या टेस्ट या ठिकाणी लावल्या होत्या. जवळपास मित्रांनो आपण 340 टेस्ट तुम्हाला दिल्या होत्या. किती? 340 टेस्ट दिल्या होत्या. गणित बुद्धिमत्ताचा जर आपण बघितला शिपाई भरतीला तर एकच प्रश्न विचारला होता मित्रांनो परीक्षेमध्ये, आणि आपल्या प्रत्येक टेस्टमध्ये त्याच पॅटर्नचा तुम्हाला भूमितीचा प्रश्न मी दिलेला होता. बरेच विद्यार्थी तर म्हणायला लागले सर अगोदरच कसं का तुम्हाला माहिती. एक अंदाज असतो मित्रांनो, अनुभव असतो, आणि त्या अनुभवावरून मी तुम्हाला हे क्वालिटी कंटेंट देत असतो, कारण मला माहिती असतं तुम्ही त्याच्यावरती प्रचंड मेहनत घेणार असता. त्यामुळे तुमचा वेळ तुम्ही त्याला देणार असता. डझंट मॅटर की त्याला फी किती आहे, कमी आहे, जास्त आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं वेळ तुम्ही देणार असता मित्रांनो. ओके, तर फायदा झाला. तुमचे हिस्ट्रीचे या ठिकाणी जॉग्राफीचे नोट्ससुद्धा या ठिकाणी वाचले होते आणि ते या ठिकाणी त्यांना खूप फायदा झालेला आहे, आणि त्यामुळे माझं सिलेक्शन झालं आहे रिटर्न एक्झाममध्ये. थँक्यू असं या ठिकाणी अर्चना वहाने यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी रिझल्टचा स्क्रीनशॉटसुद्धा त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे, या ठिकाणी बघू शकता. ओके, म्हणजे असे कित्येक अभिप्राय आहेत मित्रांनो, कित्येक अभिप्राय आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो तुंगार, ओके, यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी आलेला आहे. तुंगार ज्योती रामदास यांचा. थँक्यू सर, युअर क्वेश्चन पेपर प्लेड अ सिग्निफिकंट रोल इन हेल्पिंग मी क्लिअर द एक्झाम. आय होप टू क्लिअर द अपकमिंग स्किल टेस्ट. ओके, यासाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जसं की या ठिकाणी त्यांचा सुद्धा स्क्रीनशॉटचा त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे की रिझल्टचा स्क्रीनशॉट, आणि या ठिकाणी आपले आभार मानलेले आहेत एक्झाम ऑडीचे. या ठिकाणी आपण बघू शकता आशिष यांचा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. 74 मार्क त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता. आणि आपल्या प्रॅक्टिस पेपरचा त्यांना खूप फायदा झाला, नोट्सचा या ठिकाणी खूप फायदा झाला असं आशिष दामणे यांचं म्हणणं आहे. नंतर पुढे आपण बघू शकता कौस्तुभ याचा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता. लिपिक पदासाठी त्यांची सुद्धा लेखीची रिटर्न क्रॅक केलेली आहे. मुळातच मी जॉब करता करता ही परीक्षा दिली, त्यामुळे अभ्यासाला म्हणावा तसा वेळ फारसा देता येत नव्हता. मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात लेखी परीक्षेसाठी मला आपले मार्गदर्शन स्टडी मटेरियल मिळाले, ज्याचा खूप फारच फायदा झाला. त्यामुळे या यादीमध्ये आज माझे नाव दिसत आहे. त्याकरता सरांचे मनापासून आभार, आणि परीक्षेच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करावे, कारण सुरुवात चांगली झालेली आहे आता. ओके, शेवटसुद्धा, आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नव्हे जॉईनिंगपर्यंत सगळे आपले या ठिकाणी मित्रांनो हेल्प असते. आता फक्त लिपिकसाठीच नाही तर आपण तुम्हाला या ठिकाणी काय करतो मित्रांनो, तर तुम्हाला अगदी शिपाई भरतीसाठी सुद्धा पुढच्या चाचणी चाचणी असेल, मुलाखतीसाठी काय कसे तयारी करून जायचे तिथपर्यंत सगळं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मी करणार आहे. ओके, तर त्यासाठी सुद्धा जर आता शिपाईचा सुद्धा रिझल्ट लागला की तसंच या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ओके, काय करायचं तुमचा, आता हे भरपूर स्क्रीनशॉट आहेत, असं जर सांगत बसलं तर खूप लेंदी व्हिडिओ होत जाईल. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांचं बाकीचे व्हिडिओचे बाकीचे हे जे रिझल्टचे स्क्रीनशॉट आहेत ऑलरेडी मी टेलिग्रामवर सुद्धा टाकलेले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला ही जी टायपिंगचे 50 पॅसेज आहेत, ओके, लिपिकवाल्यांचंच अजून चाललेलं आहे. शिपायचं पुढं आपण बोलूया. तर लिपिकवाल्यांना हे 50 जर पॅसेज पाहिजे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा रिझल्टचा स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवायचा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा जिल्हा, आणि या पद्धतीने काय करायचा तुमचा मनापासूनचा अभिप्राय या ठिकाणी पाठवायचा. तात्काळ तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो, हे 50 पॅसेज मोफत पद्धतीने आपण दिल्या जाणार आहेत व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअप नंबर तर सेव्ह करून ठेवा. ओके, 72 48 93 01 76 एक्झाम ऑडीचा आपल्या सर्वांकडे असेलच. ठीक आहे, आणि बाकी लिपिकचं आलंय म्हणल्यावर काही दिवसामध्ये मित्रांनो, अगदी अपकमिंग काही दिवसामध्येच, ओके, आठवडे पण नाही, काही दिवसामध्येच आता आपल्याला शिपाईचा सुद्धा या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी पाहायला भेटतो. मग शिपाईचं नेमकं काय चाललेलं आहे आपण ते बघूया. ठीक आहे, कारण सगळ्यांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे शिपाई भरती, शिपाई हमाल फराश याचं अधिकृत अपडेट काय आहे ते पण मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला सांगणार आहे, तर ते आपण बघूया. जसं की याचे जर आपण बघितली 8/12/2025 8 डिसेंबर 2025 काय झाले मित्रांनो, याची जाहिरात आलेली होती. पहिली गोष्ट तर या ठिकाणी आपण बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी काय झालं तर त्याच्या या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तर स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र काही उमेदवार या ठिकाणी ठरवले होते. जवळपास 2,14,764 एवढे. 6,000 ज्यांनी पेमेंट केलं नाही किंवा काही इश्यू होते तर त्यांना काय केलं होतं, त्यांनी रिजेक्ट केलेलं होतं, आणि 2,14,764 जणांना त्यांनी पात्र केलेलं होतं. त्याची यादी या ठिकाणी झाली. त्यानंतर जे रिजेक्ट झाले त्यांना पण या ठिकाणी पुन्हा संधी दिली की खरंच तुम्हाला जर या ठिकाणी एक वाटतंय पेमेंट केलं आहे तरी पण रिजेक्ट झालं आहे तर या ठिकाणी पुन्हा करा असं त्यांनी सांगितलं होतं. परत त्यांनी काय केलं, सरसकट सगळ्यांनाच या ठिकाणी पात्र केलेलं होतं, ते पण आपण या ठिकाणी बघितलं. आता हे पुढं प्रोसेस आलेली होती इथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं 26/4/2026 काय झाली, परीक्षा झाली. ठीक आहे, 26/4/2026 काय झाली मित्रांनो, याची परीक्षा झाली. आणि पहिली आन्सर की जी आहे, फर्स्ट आन्सर की मित्रांनो याची आली. ठीक आहे, ऑलरेडी काय झालेली आहे, फर्स्ट आन्सर की याची ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर दुसरी आन्सर की, सेकंड आन्सर की सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत आलेली आहे. आणि इथपर्यंतच येऊन प्रोसेस आता काय झालेली आहे मित्रांनो, थांबलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंतच येऊन सेकंड आन्सर की पर्यंत येऊन प्रोसेस या ठिकाणी थांबलेली आहे. मग
आता याच्याच खाली काय होणार आहे मित्रांनो, आता याच्याच खाली एक अजून लिंक येणार, ठीक आहे, याच्याच खाली अजून एक लिंक येणार आणि तिथं डायरेक्ट काय असणार आहे, तुमची यादी असणार आहे, ठीक आहे. काय असणार आहे मित्रांनो, लिस्ट असणार आहे. जे पण या ठिकाणी सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, ओके, त्यांचा या ठिकाणी यादी असणार आहे. तुमचा याच्यानुसार खंडानुसार म्हणजे नागपूर खंडपीठाचं असेल, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाचं असेल आणि या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट, ओके, मुंबईचा या ठिकाणी मुंबई बेंचसाठी काय असणार आहे मित्रांनो, तिघांचा वेगवेगळ्या या ठिकाणी कट ऑफ लागणार आणि सगळ्यांचाच या ठिकाणी काय होणार मित्रांनो, याद्या प्रसिद्ध होणार. आता काय होणार आहे, आता पुढचे जे आहे ते याद्या लिस्ट डायरेक्ट या ठिकाणी लागणार आहे, कारण ऑलरेडी 2 आन्सर की झालेले आहेत कंप्लीट. आता लिस्टचीच या ठिकाणी आपल्याला वाट बघायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना 25+ मार्क आहेत त्यांनी तर डोळे झाकून त्यांचं, मला तर वाटतं आहे की होऊ शकतं. तरी पण आता तुमचं भले 29 असू द्या, 28 असू द्या, 27 असू द्या, ठीक आहे, आउट ऑफ मार्क असू द्या 30 पैकी 30, कारण 30 पैकीच या ठिकाणी पेपर होता, 30 पैकीच या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. 25+ वाल्यांचं तर मला वाटतं यामध्ये नाव येईल, परंतु जरी तुम्हाला 30 मार्क असली तरी सुद्धा आता गाफील राहायचं नाही, कारण कधीही कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं मित्रांनो. स्पर्धा परीक्षा आहे, त्यामुळे गाफील राहायचं नाही. जे आता तलाठी भरतीचे फॉर्म आहेत तर ते पहिली गोष्ट तर फॉर्म भरून घ्या. डेट वाढलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी, ठीक आहे, 5 तारीख होती अगोदर, परंतु तुम्ही फॉर्म भरला नसल्यामुळे आता ही डेट ऑलरेडी काय केली मित्रांनो, 10 तारखेपर्यंत तुमच्यासाठी केलेली आहे. तर पहिली गोष्ट तर तुम्ही काय करा, फॉर्म भरला नसेल तर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. तुमच्यासाठी काय केलेलं आहे, 5 दिवस या ठिकाणी आयोगाने वाढवलेले आहेत, ओके. जवळपास 5700 पेक्षा जास्त जागा आहेत गट कच्या, ओके. प्रिलिम्स आणि मेन 2च एक्झाम आहेत, मुलाखत वगैरे काही नाही. ऑलरेडी आपण आपली क्वालिटी बॅच याच्यासाठी चालू केलेली आहे. तुमचा खूप बिझी शेड्यूल असेल, तुम्हाला बिलकुल वेळ भेटत नसेल, अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं, कारण प्रिलिम्सला जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 80,000 ते 1,00,000च्या आसपास मित्रांनो प्रिलिम्समधून पास होणार आहेत विद्यार्थी आणि मेन्सला जाणार आहेत. त्यामुळे प्रिलिम्सचं जास्त बर्डन घेऊ नका. आयोगाने अगोदर तुमच्या अन्याय केलेला आहे, कारण जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर 1 ते 1.5 वर्षाचा सिलेबस MPSCचा आहे मित्रांनो. आता तो तुम्हाला करायचा आहे अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये. 3 महिने तर सोडा, आता 2च महिने राहिले, 2 महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवसामध्ये, ठीक आहे. 365 दिवसापेक्षा जास्त दिवस लागणारा अभ्यास फक्त 60 दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. आणि ते नवख्या विद्यार्थ्यांना जवळपास 50 ते 60% आता विद्यार्थी सरळ सेवेचे MPSCत गेलेले आहेत पहिल्यांदाच, त्यांना बिलकुल याचा काय अंदाज नाही. आणि हे सगळं तुम्हाला कव्हर करायचं आहे केवळ मित्रांनो आता 60 दिवसामध्ये. त्यामुळे हे केवळ या ठिकाणी प्रॅक्टिकली बघितलं तर अशक्य आहे. आणि बरेच क्लासवाले काय करतायत, ह्याला शक्य म्हणून अगदी बर्डन टाकतायत विद्यार्थ्यांवरती, भडीमार करतायत विद्यार्थ्यांवरती. आणि ह्या भडीमारामुळे सुरुवातीला तर विद्यार्थ्यांना छान वाटणार आहे, पहिले 1-2 महिने 2.5 महिने ठीक वाटणार आहे, परंतु जशी परीक्षा 10 दिवसावर 15 दिवसावर होईल त्यावेळेस मित्रांनो फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. कारण ह्या भडीमार 9-9 तास लाईव्ह विद्यार्थी काय बघतायत मित्रांनो, ओके, 10-10 तास लाईव्ह बघतायत मित्रांनो, ओके. प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक, प्रत्येक विषयासाठी सेपरेट मोठ्या रेफरन्स बुक. आता हे म्हणायला ऐकायला छान वाटतं, परंतु त्याचा आवाका, त्याची जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो हे संपूर्ण हे कालावधी तर जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा तो कालावधी आहे, जो की तुम्हाला फक्त 60 दिवसामध्ये, 50 दिवसामध्ये, 40 दिवसामध्ये, आता 30 दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. तर ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, तेवढं करायची गरज पण नाही, कारण प्रिलिमचा कट ऑफ जर बघितला तर 100% कधीच लागत नाही, लागणार पण नाही. कारण या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो मागचा जर कट ऑफ बघितला तर 50 ते 60च्या दरम्यान राहत असतो. आता तर जागा जास्त आहेत, त्यामुळं कट ऑफ कमी लागेल आणि उगीच एवढं बर्डन घ्यायची काही गरज नाही. मग ह्या बॅचमध्ये नक्कीच सर तुम्ही देणार काय, तर आपण तेच देणार जे तुम्हाला या ठिकाणी झेपणार आहे, जे प्रॅक्टिकल आहे, जे तुम्ही ह्या कमी दिवसामध्ये करू शकता आणि तो कव्हर करून तुमच्यात एक कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तुम्ही प्रिलिम्स जो आहे तो याच्या आधारे मित्रांनो क्रॅक करू शकता, ठीक आहे. आणि प्रिलिम्स झाल्यावरती यामध्येच तुम्हाला व्याकरण घटक सुद्धा मित्रांनो ॲड केला जाणार आहे, जेणेकरून मेन्सला पण याचा फायदा होऊ शकतो. मग कसं घ्यायचं आहे, सध्या ऑफरमध्ये फक्त 480 मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. कंटेंट तर आपलं क्वालिटी असतं तुम्हाला माहिती आहे. यामध्ये MPSCचे PYQ जवळपास 2010 ते 2000 आता 25-26 पर्यंत तुम्हाला यामध्ये PYQ भेटतील, व्हिडिओ लेक्चर भेटतील मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे ते PYQचे व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला आहे, PDF नोट्स आहेत आणि भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत. कसं घ्यायचं आहे, 72 48 93 0176 या नंबरला फक्त 480 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व कंटेंट मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तात्काळ तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. जेणेकरून एवढंच करायचं, बाकी कुठंही या ठिकाणी मित्रांनो एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही, जेणेकरून तुमचा एक कंप्लीट होईल, ओके. जे टार्गेट ठरवलं ते टार्गेट तुमचं काय होईल, कंप्लीट होईल, वेळ वाया जाणार नाही आणि आपली प्रिलिम सहज या ठिकाणी क्रॅक होऊन जाईल. काही विचारायचं असेल तर याच नंबरवरती तुम्ही कॉल देखील करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी
आतापासूनच अपकमिंग जिल्हा न्यायालयाची तयारी करू शकता इच्छितात त्यांच्यासाठी 300 रुपयामध्ये आपली जिल्हा न्यायालयाची पण बॅच आतापासूनच सुरू झालेली आहे, ती पण जॉईन करू शकता. सध्या सांगली DCC असेल, जालना DCC असेल, पुणे DCC असेल, सगळ्याच्या जाहिराती मित्रांनो चालू आहेत. तर त्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची तर त्याची पण आपली बॅच चालू आहे. ओके, त्यामध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील, सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, फक्त 499 मध्ये तुम्हाला भेटून जाईल. याच्या पण प्रश्नपत्रिका वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या पण पाहून घ्या. DCC बँकेच्या काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता. न्यायालय भरतीचं जसं शिपाईची आता अपडेट येईल तसं मी तुम्हाला कळवेलच. रिझल्ट लागला की मला तुमचा अभिप्राय नक्की पाठवा मित्रांनो. रिझल्टचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि एक्झाम बद्दलचा मनापासूनचा अभिप्राय, तिथं सुद्धा तुम्हाला अगदी परिपूर्ण मी मार्गदर्शन करणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.